बुलेटिनमध्ये बातमी आहे जरांगेंसंदर्भातली मराठा आरक्षणाकरता अंतरवाली सराठीत आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत ते उपोषण सोडतील, मराठा समाजाशी ते बोलतील आणि मग निर्णय घेतील असं कळतंय। तर आता उपोषण करणार नसून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे असं जरांगे म्हणालेले आहेत। खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, उपोषण सोडणार आहेत, आजचा 5वा दिवस आहे, जरा सगळ्या आजूबाजूच्या समाजाशी बोलतील आणि मग निर्णय घेतील असं कळतंय, तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे आज 12 वाजता मनोज जरांगे पाटील अत्यंत महत्त्वाची भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे। आज ते जवळपास 12च्या आसपास जनता मराठा समाजाने उपोषणकर्त्यांशी ते संवाद साधणार आणि कदाचित शक्यता अशी आहे की ते उपोषण मागे घेतील, कारण काल त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता आमरण उपोषण मी कधीच करणार नाही, मात्र इतर पद्धतीने आंदोलन करून सरकारच्या आनंदावर मी विर्जन टाकेल, कारण बहुमताचा जे काय आनंद सरकारकडे आहे त्यावर मी विर्जन टाकेल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिला। आता मनोज जरांगे पाटलांनी ही भूमिका घेण्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज 6वा दिवस आहे, मात्र काल 5वा दिवस होता। 5व्या दिवसापर्यंत राज्य सरकारने त्यांनी वारंवार आवाहन करून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कुठल्या मागणीकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटायला आलेलं नाही। त्यामुळं परवा दिवशी सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन आणि पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे। सलाईन आणि पाणी घेतल्यानंतर उपोषण करण्याची मानसिकता त्यांची कधीच नसते, त्यामुळं आज उपोषण सोडण्याची त्यांनी भूमिका घेतली असेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाज फार मोठ्या प्रमाणात आक्रमक आहे, त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे त्यांना अपेक्षित असलेली गर्दी सध्या दिसत नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांकडे आता दुसरा पर्याय नाही, म्हणजे 2 ते 3 या कारणांमुळे मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडतील। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।